तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आत्ता मित्रांनो मी आंघोळीला चाललेलो. आज लईच वेळ झालेला आहे आणि कांच नाही आल्यात म्हणून मित्रांनो लिंबाच्या पाल्याने मित्रांनो याला आहे का मी लिंबाचा पाला तोडायला पाठवलेलं आहे. चढता येणे झालंय काय पाला काढून झालेला आहे. हो का आपला माणूस झाडावर आता आणतोय पाला. मग घेऊ आपली आंघोळ करून लवकर. आणि आता जरा कमी झालेले आहेत मित्रांनो औषधांनी. ते होते ना अजून हळूहळू. आणि जाऊ दे आता पाला येईन मग आपण करू आंघोळ. पाला आपण घेतलेला आहे तो आणतोय आता. हा बघा मित्रांनो इतक्या कांचण्या झालेल्या आहेत. हा पाण्यातच उकळायचं आता घेऊन. मित्रांनो तो पाला जो आहे का तो आपल्याला पाण्यात उकळायचा घेऊन मग आंघोळ करायची. चला करूया काय. आपलं बंड इथं बसलेला आहे. आपण आहे का आंघोळ करून घेऊ पहिलं. मला काय आज तुम्ही झालेलं आहे का बाहेर नाही जाता येते कुठं चेहऱ्यामुळं. मित्रांनो असं पण असं गावाची यश ओलांडायची नसती म्हणजे लोकांना होऊ नये म्हणून असतं. पण ते काय तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मी बोलतो मित्रांनो थोड्या वेळाने. आता मी आंघोळ करून घेतो. चला मित्रांनो आपण एवढा लिंबाचा पाला आणलेला आहे. जाऊन आंघोळ करून घेऊ. येणे पहिलं पाण्यात उकळायचं मग त्याने आंघोळ करायची. तर चला लवकर मित्रांनो. आणि आपण तो लिंबाचा पाला जो होता तो आणून इथं उकळायला ठेवलेला. तो जो पाला आहे का थोड्याच वेळाच मित्रांनो जरा चांगला उकळलेला आहे एकदम. थांबा तुम्हाला दाखवतो. हा बघा तिथे सगळं पाणी आहे का हिरव्या रंगाचं झालं तिथं पाल्याने. चला आता तिने आंघोळ करून घेऊ लवकर. मित्रांनो आपण आहे का या बादलीत पण थोडासा पाला घेतला त्याच्यात गरम पाणी टाकू. चला आता लवकर आंघोळ करून घेतो मित्रांनो म्हणजे जरा बरं पण होईल. गोळ्या पण घ्यायच्यात आता. चला त्याच्यात पाणी नंतर पहिलं ते जे पाणी आहे का त्याच्यात उतरून घेऊ. चला चटका नाही बसायचं. आता असा निर्णय घेतला की हे ते मी ओतून देतोय कारण मित्रांनो ते आंघोळ करताना मध्ये मध्ये नाही पाला सगळा म्हणून ते उकळून झालेलंच वापरू. त्याच्यातलं हे पाणी नाही फेकून देतो मित्रांनो पाला फेकून देतो. चला हो तुम्ही पाणीच फेकून देतो झाडांना. मीठ आहे का आपण ते पाणी टाकून देतोय मी. चला जाऊया. आणि मित्रांनो तुम्हाला एक दाखवतो. इथं पण मित्रांनो लिंबाचं झाड होतं. मला ते माहिती नव्हतं. आता जाऊ दे. चला आंघोळ करून घेतो. मित्रांनो हे बघा ते लिंबाचं पाणी मित्रांनो असं हिरवं हिरवं झालेलं आहे. त्याचाच असं मित्रांनो लई डेंजर वास येतोय. आता नीट व्हायचं म्हणलं येणे आंघोळ करूनच घेऊ आता. चला तुम्हाला आंघोळ झाल्यावर भेटतो डायरेक्ट. आत्ताच आंघोळ झाली आणि आता दूध भात खातोय. चला खाऊन झाल्यावर भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो कसं आहे मला ना माझं जेवण वगैरे झालं सगळं. जेवल्यानंतर मी परत झोपलेलो मित्रांनो. आणि आजचा अख्खा दिवस मी झोपण्यातच घालवलेला आहे. कारण मित्रांनो जरा त्रास पण व्हायचा आणि बाहेरही फिरता येत नाही. झोपताना पण एक प्रॉब्लेम येते की त्याचं डोकं आहे का आपलं दुखतंय कारण डोक्यात पण आलेलं आहे मित्रांनो ते फोड्या. पण जाऊ दे मित्रांनो. आणि याच्या खूप साऱ्या अंधश्रद्धा पण असतात मित्रांनो की गावाची रेष नाही ओलांडायची वगैरे. पण मित्रांनो ते काय असतात की म्हणजे आधी कसं मेडिकल सायन्स एवढं ॲडव्हान्स नव्हतं. लोकांना लगेच आजार पसरायचा आणि मित्रांनो याच्यासारखे चिकन पॉक्स सारख्या आजारांनी पण मित्रांनो लोकांचा जीव जायचा म्हणून ते सगळं असायचं. पण आपण तरी मित्रांनो सगळ्या गोष्टी पाळतोय कारण आपल्यामुळे बाकीच्यांना पण नको लागवड व्हायला. आणि बाहेर जाताना पण मी मास्क वगैरे घालूनच जातो ना तर रुमाल तरी बांधतो मित्रांनो मास्क नाही सापडला तर. आणि सोबतच मित्रांनो लिंबाच्या पाल्याने पण आंघोळ करतो मी आता. आयुर्वेदिक आपलं काय बोलतो ते येतो तो आयुर्वेदिक मित्रांनो काय असतं हा ॲलोपॅथिक मित्रांनो दोघं पण उपचार घेतोय मी तसं व्हायचं झालं तर. आणि काहीतरी मित्रांनो देवाचं पण असतं ते कुठल्या तरी देवीला का कशाला तरी पाणी हे करायचं असतं ते बघू आपण आता ते पण करू. पण पहिलं आपण डॉक्टरांचे सगळं केलेलं आहे मित्रांनो मग त्या सगळ्या गोष्टी आपण करायला जाणार आहे. चला आता बघू काय होतंय आणि काय नाही. आणि मित्रांनो मी परत आता झोपायला जाणार आहे कारण म्हणजे बाहेर तर मला काय कुठं जाता येत नाही. अंगाला खाज पण येते अशी मित्रांनो. याच्यामुळे ते लोशन लावल्यावर तरी जरा बरं वाटतंय मित्रांनो. खूप गोळ्या घ्यायच्यात आणि याच्या दिवसभरात कितीतरी गोळ्या घेतोय मी. जाऊ दे आता बरं होत आलेलं आहे मित्रांनो पहिल्यापेक्षा बघा जरासं हे झालेलं आहे बरं झालेलं आहे ते. आता ते पूर्णपणे बरं होईनच काही दिवसात पण तोपर्यंत आपण पण जरासं हे करायला लागेल ना. तर चला बघूया आता काय होतंय आणि काय नाही. आता
जरा संध्याकाळ झाली आता मी जरा उठलेलो झोपेतून, पण मला अजूनही असं वाटतं की झोपावा जाऊन, कारण मला अशी इच्छाच होत नाही बाहेर काही करायची. बघू आता आता झोपू, कारण थंडी पण वाजते मित्रांनो. त्याने चिकन पॉक्स झालं, तापन ते पण येत असतं. तर बघू चला जाऊया खाली, आणि मेन मी आपली जी जरा झोपायची तर झोपून घेतो, नंतर काय दुसरं करायचे काम विमा असतील ते करून घेऊ. चला थोड्या वेळाने भेटतो मित्रांनो तुम्हाला. मित्रांनो आता आपण जेवायला बसलो आणि मी शिंगोळी खातोय, कारण शिंगोळीमध्ये कसं मित्रांनो मसाले नसतात आणि मला मसाले नीट जेवता येत नाही मित्रांनो, मसाल्याचं खाता येत नाही. ते तोंडात पण फोडा आल्यात म्हणून ते दुखतंय त्याच्यामुळं. चला खाऊन झाल्यावर भेटतो आता तुम्हाला. मित्रांनो तर आज दुसरा दिवस आपण हा ब्लॉग हे करतोय, आणि मित्रांनो आता मी आज हा ब्लॉग एंड करतोय मित्रांनो, कारण काय मला ब्लॉग करायची पण इच्छा नाही. आता मित्रांनो जरा माझी तब्येत पण बरी आहे, पण तरी जरा मित्रांनो इच्छा नव्हती होत, म्हणून मी आज काय ब्लॉग पण नाही केलेला. काल पण मी एक प्री रेकॉर्डेड ब्लॉग होता तो अपलोड केलेला आहे. मित्रांनो माझी स्किन जी होती ती पण जशी चांगली व्हायला लागलेली आहे, तर उद्यापासून आता मी ब्लॉग करणार आहे. पण आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथे सेंड करत आहोत. पण भेटूया उद्या का नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय भारत.